हॅलो स्टुडंट्स, आपण आपला पहिला चॅप्टर बघूया ग्रॅव्हिटेशन या टॉपिकमध्ये. या चॅप्टरमध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी रिलेटेड वेगवेगळे टॉपिक शिकायचे आहेत, जसं ग्रॅव्हिटेशन, त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये स्पेशली आपण प्लॅनेटचं सर्क्युलर मोशन करू आणि त्यासाठी लागणारा सेंट्रिपिटल फोर्स. मग सर्क्युलर मोशनसाठी एक सायंटिस्ट आहेत केप्लर म्हणून, त्यांचे लॉज आहेत. या सर्व लॉजचा यूज करून ग्रॅव्हिटेशन शोधून न्यूटननी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बनवलेला आहे. सर न्यूटननी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बनवलेला आहे, तो पण आपल्याला स्टडी करायचा आहे. देन आपल्याला स्टडी करायचं आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. मागच्या वर्षी आपण ॲक्सिलरेशन शिकलो होतो, यावर्षी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होणार ॲक्सिलरेशन शिकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही अजून कन्सेप्ट पाहायचे ॲक्सिलरेशनशी रिलेटेड. तर आपण पहिला टॉपिक सुरू करूया, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स? डेफिनेशन एकदम सोपी आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स युनिव्हर्सल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. पुढे ॲक्ट होतो, इट ॲक्ट बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. फॉर एक्झाम्पल, इथे आपण अर्थ बनवू आणि इकडे सन असेल, मध्ये मून असेल, मध्ये प्लॅनेट्स असतील आणि त्याच्यानंतर खूप दूर एखादी स्टार असेल, खूप खूप इन्फायनाईट दूरवर. त्या इन्फायनाईट दूरवरच्या स्टारवरती पण अर्थ आणि त्या स्टारच्या बिटवीन काय प्रेझेंट आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट. तर काय डेफिनेशन आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स म्हटले कुठले पण, किती पण दूर असू द्या, किती छोटे असू द्या, मोठे असू द्या, एनी टू ऑब्जेक्ट्स, छोटे मोठे कसे पण असू द्या. डेफिनेशन समजली असेल तुम्हाला ती लर्न पण करायची आहे, इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. परत एकदा बघून घेऊ काय डेफिनेशन आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. कोणी डिस्कवर केला होता? सर आयझॅक न्यूटननी. कसा? ते एकदा तुम्हाला माहीतच असेल सगळ्यांना ही स्टोरी. एका झाडाखाली बसले होते ॲपलच्या, त्यांच्या डोक्यावर ॲपल पडलं मग त्याला लागलं, त्यांच्या डोक्यावर ॲपल पडलं म्हणून त्यांच्या डोक्यात विचार आला, का बरं पडलं? सरळच का बरं पडलं? व्हर्टिकली डाऊनवर्ड का बरं पडलं? मग त्यांच्या लक्षात असं आलं, त्यांनी काही कन्क्लुजन काढले. ते कन्क्लुजन्स आपण बघूया. 3 कन्क्लुजन आहे. याच्यातलं फर्स्ट कन्क्लुजन असं आहे की द अर्थ मस्ट अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड इटसेल्फ. कारण कुठलाही फोर्स अप्लाय केल्याशिवाय मोशन होत नाही, हे आपण आधी शिकलो. तर झाडावर असलेल्या ॲपल जेव्हा खाली पडलं, त्याच्यावर ऑब्व्हियसली अर्थने काय अप्लाय केला असेल? एक फोर्स अप्लाय केला असेल. ॲपल कोणीकडे गेलं? टुवर्ड्स द अर्थ गेला. म्हणजे हा फोर्स कोणीकडे अप्लाय झाला? टुवर्ड्स द अर्थ इटसेल्फ. कोणासाठी आलेली? का अर्थसाठी. द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. डायरेक्शन अर्थकडे. मग नेमकी अर्थकडे कोणीकडे? फॉर एक्झाम्पल ही अर्थ असेल फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे, इथे ॲपल असेल, तर इथून सरळ खाली येणार, म्हणजे याला आपण म्हणतो व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि मग सरळ जर आपण घेऊन गेलो तर कुठे जाईल? अर्थच्या सेंटरकडे. बरोबर आहे. तर या फोर्सची डायरेक्शन काय? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. हे 2 महत्त्वाचे कन्क्लुजन आहेत. अजून एक कन्क्लुजन आहे, आपण बघूया. द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. त्याच्यानंतर अट्रॅक्टिव्ह फोर्सची डायरेक्शन कुठे आहे? अर्थकडे कोणीकडे आहे? अर्थच्या सेंटरकडे. त्याच्यानंतर थर्ड कन्क्लुजनमध्ये पण डायरेक्शनच सांगितली. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल टू द सेंटर ऑफ द अर्थ. सेंटर ऑफ द अर्थ कशी असेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. इट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. परत एकदा तोच इम्पॉर्टंट पॉईंट, जर आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड किंवा डायरेक्शन चेंज करायची आहे तर काय अप्लाय करावं लागते? फोर्स. तर ही जी फिगर आहे, या फिगरमध्ये जसं ॲपल दाखवलेलं आहे, आपल्या टेक्स्टबुकचंच फिगर आहे हा. त्याच्यामध्ये आपल्याला मूनचं पण मोशन दाखवलेलं आहे. जर आपण इथं मूनचं मोशन पाहिलं तर मून आपल्याला अराउंड द अर्थ रिव्हॉल्व करतो, सगळ्यांना माहिती आहे. ही रिव्हॉल्युशनची डायरेक्शन आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणीकडे अप्लाय होत असणार? ऑब्व्हियसली टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अप्लाय होतो. परत एकदा समजून घ्या, ही जी डायरेक्शन दाखवलेली ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सची नाही, मूनच्या रिव्हॉल्युशनची डायरेक्शन आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कोणीकडे आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मूनवर अप्लाय होत आहे, तर मून सर्क्युलर मोशनमध्ये का बरं चालला? कुठे यायला पाहिजे? अर्थवर येऊन आदळायला पाहिजे. तसं होत आहे का? नाही होत आहे. कुठल्या मोशनने फिरत आहे? सर्क्युलर मोशनमध्ये. मग अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्या सर्क्युलर मोशनसाठी कसा रिस्पॉन्सिबल आहे, हे आता आपण समोरचे टॉपिक जेव्हा पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. न्यूटनला अजून एक विचार आला की अर्थवर ॲपल आहे, डिफरंट हाईटवरचं ॲपल आहे, किंवा त्याच्यावर एखादी आपण स्टोन फेकला तरी तो कुठे येतो?
टुवर्ड्स द सर्फेस ऑफ द अर्थ येतो, म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो. तर मग ग्रेटर हाईटवरचे जे ऑब्जेक्ट आहेत जसं मून किंवा अदर प्लॅनेट्स आणि सन, तर यांच्यावरती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असेल का, असा पण न्यूटनच्या डोक्यामध्ये विचार आला आणि मग त्या दृष्टिकोनातून तो काम करून राहिला. तर मग आता आपल्याला जर मूनचं किंवा अदर प्लॅनेट्सचं अराउंड द सन सर्क्युलर मोशन स्टडी करायचं असेल तर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हे दोन टॉपिक शिकावं लागेल. सर्क्युलर मोशनसाठी कोणता फोर्स इम्पॉर्टंट आहे, सेंट्रिपिटल फोर्स. यासाठी एक आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, एक स्टोन घ्यायचं आहे, त्याचं वन एंड स्टोनला बांधायचं आहे आणि दुसरं एंड त्या स्ट्रिंगचं आपल्या हाती घ्यायचं आहे, काय स्टोन टू द वन एंड ऑफ द स्ट्रिंग. आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला त्या स्ट्रिंगचं दुसरं एंड आपल्या हातात घ्यायचं आहे आणि त्याला मूव अलॉंग द सर्कल करायचा, म्हणजे या पद्धतीनं फिरवायचा आहे. तर तो स्टोन जो आहे तो सर्क्युलर मोशनमध्ये डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. मग याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स विचारू शकतो स्वतःला, की हा जो स्टोन सर्क्युलर मोशनमध्ये येत आहे, या स्टोनला एक धागा बांधलेला आहे, त्याचा दुसरा धाग्याचा एंड आपल्या हातात आहे, तर आपण आपल्या हाताने त्या धाग्यावर काही फोर्स अप्लाय करत आहोत का. मग आपल्या लक्षात येईल का, हो आपण करत आहोत, त्याच्यामुळे तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. म्हणजे स्टोनला सर्क्युलर मोशनमध्ये आणण्यासाठी आपल्या हाताने या धाग्याच्या माध्यमातून कोणावर फोर्स अप्लाय केलेला आहे, स्टोनवर. अजून याच्यात आपण एक क्वेश्चन पाहू शकतो, या फोर्सची डायरेक्शन कोणती आहे. ऑब्विसली जर आपण इथं पाहिलं स्टोन आणि हँड, तर या सर्क्युलर मोशनच्या सेंटरमध्ये आपला हँड येईल, तर याच हँडच्या डायरेक्शनमध्ये किंवा सेंटर ऑफ सर्कलच्या डायरेक्शन ह्या फोर्स अप्लाय होत आहे. त्या दोन क्वेश्चनचे आन्सर पाहून घेऊ आपण. फोर्स अप्लाय करत आहोत का, येस वी आर अप्लाइंग द फोर्स ऑन द स्टोन. व्हॉट इज द डायरेक्शन, वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. आपण काय प्रयत्न करतो, त्या दगडाला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतो, पण तो आपल्याकडे येत नाही, तो सर्क्युलर मोशनमध्ये जातो. मग आपल्याकडे ओढतो म्हणजे डायरेक्शन काय झाली, डायरेक्शन ऑफ द फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. तर तुमच्या लक्षात आलं असेल की सर्क्युलर मोशन व्हायसाठी सेंटरच्या डायरेक्शनकडे, सर्कलच्या सेंटरच्या डायरेक्शनकडे फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे. आणि तो फोर्स जर बरोबर क्वांटिटीमध्ये अप्लाय झाला, तो ऑब्जेक्ट सेंटरकडे न येता ऑब्जेक्टच्या मोशनची डायरेक्शन सर्क्युलर आहे आणि त्याच्यामुळे तो सर्क्युलर मोशन होईल. आता नेक्स्ट टॉपिक पाहू. जर आपण हा फोर्स जर आपल्याला थांबवायचा असेल, हाऊ विल यू स्टॉप धिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. याचं जे सर्क्युलर मोशन होऊन राहिलेलं या फोर्सला स्टॉप करायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल. द फोर्स स्टॉप ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. आपण जर हा धागा सोडून दिला तर त्याच्यावर फोर्स अप्लाय होईल का, नाही होणार ऑब्विसली. मग आपण जर स्ट्रिंग सोडून दिला तर त्याचा इफेक्ट स्टोनवर काय होईल. तर फॉर एक्झाम्पल सर्क्युलर मोशनमध्ये असताना इथे स्टोन होता, हा सर्क्युलर मोशन करून आला आहे, सर्क्युलर मोशन करता करता हा इथे पोचला. या पॉईंटवर आपण आपल्या हातातला जो धागा होता तो सोडून दिला, आपण स्ट्रिंगला रिलीज केलं. रिलीज केल्याबरोबर आपल्या लक्षात येईल का, स्टोन आता त्याचं सर्क्युलर मोशन जे होतं तो थांबवून देतो आणि तो आता स्ट्रेट लाईनमध्ये फिरतो. At the instant we release the string, the stone will fly off in a straight line. मग आता या स्ट्रेट लाईन मध्ये जातो एवढंच आपल्याला दिसतंय. मग या स्ट्रेट लाईनला आपण काय म्हणू, ही जर स्ट्रेट लाईन जर पाहिली आपण तर ही या सर्कलला या पॉईंटला टच करते. इथून जर रेडियस काढली, रेडियसला ही परपेंडिक्युलर राहील आणि रेडियसला परपेंडिक्युलर असलेल्या लाईनला म्हणतो आपण टॅन्जेंट. ठीक आहे. Now what will be the effect on the stone? In this case, when the string is released, the stone will fly off along a straight line. Stone कसं जातो, स्ट्रेट लाईन मध्ये. मग सर्क्युलर मोशन मध्ये या पर्टिक्युलर स्ट्रेट लाईनला आपण काय म्हणू, स्ट्रेट लाईन विच इज टॅन्जेंट टू द सर्कल. आता टॅन्जेंट काय आहे, तुमचं 10वीचा सर्कल चॅप्टरमध्ये जॉमेट्रीमध्ये येणार. अजून तुम्हाला टॅन्जेंट माहिती नाही आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवा की सर्कलला टच करणारी आणि रेडियसला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन असते तिला आपण टॅन्जेंट म्हणतो. तर या टॅन्जेन्शियल डायरेक्शनमध्ये हा स्टोन काय करेल, फ्लाय ऑफ करेल. तर आपण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बीबी एक्झाममध्ये पण येऊ शकतो आणि तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सर्क्युलर मोशन कोणत्या फोर्समुळे होतं, स्ट्रिंगमधून अप्लाय होणाऱ्या सेंट्रिपिटल फोर्समुळे. स्ट्रिंगला सोडला तर फोर्स ऑब्व्हियसली त्याच्यावरती कनेक्ट नाही होणार, त्याच्यामुळे आता हा सर्क्युलर मोशनमध्ये राहणार नाही. तर मग त्याची त्या पॉईंटवरची डायरेक्शन आहे, ज्या पॉईंटला आपण
स्ट्रिंगला रिलीज करू, त्या पॉईंटला त्याची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनमध्ये तो फ्लाय होईल. मग या पॉईंटवर कुठल्याही पॉईंटवर सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टची डायरेक्शन ऑफ मोशन काय असते, टँजेन्शियल टू द सर्कल. समजा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत आहे, या पॉईंटवर कोणती राहील, टँजेन्शियल टू द सर्कल. इथे आपण धागा सोडलेला नाही आहे, इथून तो समोर जाईल सर्क्युलर मोशनमध्येच, इथे पण धागा सोडलेला नाही. आणि या पॉईंटवरती जर डायरेक्शन पाहू तर ही डायरेक्शन. या ज्या डायरेक्शन्स आहेत सर्क्युलर मोशनच्या ऑब्जेक्टच्या, ती नेहमी कशी राहते, टँजेन्शियल टू द सर्कल असते. म्हणून जेव्हा आपण रिलीज करतो तेव्हा त्या टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये तो स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होणार. समजलं का सगळ्यांना? ठीक. नसं समजलं तर परत एकदा आपण रिपीट करूया. सांगा तुम्ही. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ द स्टोन. द काय होईल, इट विल फ्लाय अलॉंग द स्ट्रेट लाईन. आणि स्ट्रेट लाईन कशी असते, दॅट स्ट्रेट लाईन इज टँजेंट टू द सर्कल. कोणत्या पोझिशनवर, ॲट द पोझिशन ऑफ द स्टोन. का बरं, बिकॉज दॅट इज द डायरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी, म्हणजे स्टोनच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन ॲट दॅट इन्स्टंट. म्हणजे ज्या इन्स्टंटला आपण रिलीज करू त्या इन्स्टंटची डायरेक्शन कशी असते, नेहमी टँजेन्शियल टू द सर्कल असते. तर याचं सेम एक्झाम्पल आपण मागच्या वर्षी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी होती, एका डिस्कवर आपण एक पॉईंट ठेवला होता, मग या डिस्कला रोटेट केलं होतं आणि एक पॉईंट असा येतो, याची स्पीड वाढल्याच्या नंतर हा जो कॉईन आहे हा डिस्कला सोडून फ्लाय अप करतो. ही पण डायरेक्शन कशी होती, सर्कलला टच करणारी, रेडियसला परपेंडिक्युलर, म्हणजे टँजेन्शियल डायरेक्शन. तर सेम आपण मागच्या वर्षी ॲक्टिव्हिटी केलेली आहे. आता नेक्स्ट टॉपिक पाहूया आपण, डेफिनेशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. काय डेफिनेशन आहे सेंट्रिपिटल फोर्सची. आताच आपण पाहिलं होतं की सेंट्रिपिटल फोर्स कोणत्या ऑब्जेक्टवर प्रेझेंट राहील, एनी ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग अलॉंग अ सर्कल. अ फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आपण पाहिलं होतं सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन कोणीकडे डायरेक्टेड असते, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. आणि या स्टोनचं जे मुवमेंट होतं ते कसं होतं, सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशनमध्ये असलेल्या ऑब्जेक्टवर जो फोर्स असतो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या, एकदा रिपीट करून घ्या. अ फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग द सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटलचं मिनिंग दिलेलं आहे. तर सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सीकिंग. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सीकिंग. दॅट इज द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. त्याचे एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर एक्झाम्पल्स आहेत, मूनचं मोशन. जेव्हा सर्क्युलर मोशन चालू असते तेव्हा त्याचं डायरेक्शन ऑफ द मोशन आणि स्पीड कॉन्स्टंटली चेंज होते. आणि याच्यासाठी कोणता फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे, सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स. तर अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो इथं ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स काम करतो. नेक्स्ट आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहे. या सर्क्युलर मोशनसाठी कॉन्स्टंटली एखादी फोर्स अप्लाय होत असेल का, किंवा प्लॅनेटचं जे मोशन अराउंड द सन होते त्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स सारखा एखादी फोर्स अप्लाय होत असेल का, तर याचं तर ऑब्व्हियसली काय राहणार आहे, हो. आणि त्याच फोर्समुळे प्लॅनेटचं अराउंड द सन आणि मूनचं अराउंड द अर्थ सर्क्युलर मोशन होते आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे जो प्लॅनेट्सवर अप्लाय होतो, मूनवर अप्लाय होतो अर्थद्वारे, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच आहे, पण तो ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स काम करतो. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण काही लॉ स्टडी करू, केपलर्स लॉज. त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ. आपण हे सर्व नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. थँक्यू.